सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विविध मागण्यांसाठी कामगारांचा सातपूर येथून मंत्रालयापर्यंत पायी चड्डी मोर्चा। सातपूर भागातील मार्शल कामगार युनियनच्या वतीने नाशिक ते मंत्रालय मुंबई चड्डी पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालाय। आज दिनांक 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजता कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा चड्डी मोर्चा काढण्यात आलाय। सातपूर मधील ट्रॅक कंपोनंट कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले। हेल्पर कामगारांना कोणते स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीने मशीनवर काम करून घेतले जाते। कामगारांना आवाजच्या सवा टार्गेट देऊन काम करून घेतले जाते। बऱ्याच कामगारांचे अपघात होऊन त्यांच्या हाताची बोटे छाटली आहे, कायमचा अपंगत्व आले। ते अपघात दाबण्याचे काम कंपनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असे आरोप कामगारांनी केले। तसेच हेल्पर कामगारांना कोणतेही स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीने मशीनवर काम करून घेतले जाते, त्यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणात अपघात होते। तसेच बेकायदेशीर कंत्राटदार हाऊसकीपिंगच्या परवान्याखाली कंत्राटी कामगारांकडून बेकायदेशीरपणे मशीनवर काम करून घेतले जाते। कंपनीने कामगारांच्या जीवाशी खेळ करू नये असे म्हणणे, विविध तक्रारी करूनही अद्यापही कंपनीने यावर कोणताही उपाययोजना घेतलेली नाही। यामुळे कामगार युनियनच्या वतीने नाशिक ते मुंबई पायी चड्डी मोर्चा काढण्याचे ठरवले आणि तिथे जाऊनही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आत्मदहनाचा इशाराही कामगारांच्या वतीने देण्यात आलाय। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। जय हिंद। माझं नाव प्रशांत खरात, राष्ट्रवादी उपाध्यक्ष, मार्शल संघटित कामगार संस्थापक अध्यक्ष। आज आमचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार आहे। 2 महिन्यापूर्वी ट्रॅक कंपोनंट या कंपनीत आमची युनियन लावण्यात आलेली होती, परंतु कंपनी युनियन लावल्यामुळे कंपनी प्रशासनाला राग येऊन आमच्या 80 कामगारांना त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून बेदखल करण्यात आलेला आहे। जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही, कंपनीच्या 40% भागात अतिक्रमण आहे, कुठल्याही सुरक्षाच्या उपाययोजना कंपनीने केलेल्या नाहीत। कंपनीची पार्किंग अनधिकृत आहे। कंत्राटी पद्धतीमध्ये हाऊसकीपिंगचं लायसन असताना ऑपरेटिंगचं कामगाराकडून काम करून घेतलं जातं। 16 घंटे काम जबरदस्तीने कामगाराकडून केलं जातं, त्याचा मोबदला कामगारांना दिला जात नाही। जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही, कंपनीच्या इलिगल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या नाही तर आमचा मोर्चा धडक मुख्यमंत्री कार्यालय इथे धडकणार आहे। आणि जर आम्हाला चड्डी मोर्चा काढूनही न्याय मिळाला नाही तर कामगार कुटुंब आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। हा आमचा कंपनी मॅनेजमेंटला आणि प्रशासनाला जाहीर इशारा आहे।